आज परत मी तुमच्यासाठी ओरिजिनल पैठणी घेऊन आलो आणि मी तुम्हाला याच्यातले काही नवीन व्हरायटीज आणि प्रकार दाखवणार. प्रथम मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो जे महाराष्ट्रीयन परंपरा जी आपली डबल फुल आहे ट्रेडिशनल, की जे म्हणजे एकदम जुन्या काळापासून चालती. ही अशी आपली पैठणी बॉर्डर आणि आतला जो कलर आहे तो पर्पल कलरचा कॉम्बिनेशन कलर, जसं पैठणीला म्हटलं जातो जो युनिक पॅटर्न जो असतो डबल पल्लू परंपरा. सो तुम्ही याचा कलर्स बघा, हे बघा. याची जी प्राइस आहे ही फक्त 13,500 ला, की ही म्हणजे आपले एकदम परंपरा जसं महाराष्ट्रामध्ये पैठणी चालते तसा हा पॅटर्न आणि कलर, म्हणजे हा कलर सर्वांकडे एक असलाच पाहिजे, कारण की हा कलर नसला तर मग काही उपयोग नाही. आणि याचा जो शेड आहे हा दुःखच्या शेडमध्ये. जर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करा. बघा हे असे त्याची सुरुवातीला याचे जे बुट्टे असतात ते म्हणजे ऑल ओव्हर सारखे असतात, नंतर याचे विरळ बुट्टे होत असणार. बघा हा त्याचा असा रनिंग ब्लाउज पीस, जे आजोबांच्या काळापासून जातं. ह्या म्हणजे ह्या सेडल कधीच म्हणजे याची जी प्राइस आहे ही 13,500 प्राइस आहे. सो त्याच्यानंतर याची बॉर्डर बघा, याची बॉर्डर जरा थोडं डिफरंट मध्ये येणार. ह्या बॉर्डरचं नाव आहे तो बॉर्डर, की जसं जे ह्या रेंजच्या साड्या असतात 18,000 19,000. सो त्या रेंज आता तशी बॉर्डर येणार. आता हा जो कलर आहे अंजेरी कलर आहे बघा, एकदम दुःखच्या शेडमध्ये. याच्यात 3 ते 4 शेड मिक्समध्ये, एक पिंक कलर, एक ग्रीन कलर आणि एक पर्पल कलर आणि एक लेमन येलो कलरचा. तर तुम्हाला कसं वाटतंय पदर नक्की कमेंट करा. पदरचं काय नाही, पदर आपलं टिपिकल आहे, पण कलर कसं वाटतंय नक्की कमेंट करा. आवडले असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सेम प्राइस याची 13,500. त्याच्यानंतर मी तुम्हाला इंग्लिश कलर दाखवतो आणि याचा कॉम्बिनेशन पण एकदम खूप सुरेख आहे. चिंतामणी आणि आतला जो कलर आहे तो पर्पल अँड व्हाईट शेड मिक्समध्ये. कसं वाटतंय कलर्स नक्की कमेंट करा. हा थोडा ट्रेडिशनल पैठणीमधला युनिक कलर. ट्रेडिशनल पैठणीमध्ये अजून 2-3 जे डिझाईन आहे ते मी तुम्हाला दाखवतो, जे युनिक कलर आहे बघा. तुम्हाला कलर कसं वाटतंय नक्की कमेंट करा. ओनली 13,500 मॅम साडीची प्राइस. हे बघा आता हा जो कलर आहे हा मेहंदी कलर प्लस त्याला पिंक कलरचा कॉम्बिनेशन आहे. याला सुरुवातीला ब्लाउज पीस आपण हे केलेलं आहे, विविंग केलेलं आहे. सो तुम्हाला कसं वाटतं हा पण कलर नक्की कमेंट करा. सेम प्राइस 13,500. आणि बघा मॅडम हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय तुम्हाला. प्युअर पॅटर्न मधलं हे वाईन कलर, की सध्या हे खूप ट्रेंडला चालू आहे. वाईन कलर जे ब्राईड कलेक्शन म्हणतो आपण त्याला, त्याच्यातला हा वाईन कलर. ची प्राइस आहे ही फक्त 16,000च्या रेंजची आहे बघा. आणि मी तुम्हाला म्हटलं की स्टार्टिंग पासून बुट्टे ऑल ओव्हर येणार, नंतर जी बुट्टी असते ही पूर्ण विरळ होत जाणार. स्टार्टिंग पासून म्हणजे शोल्डरला बुट्ट्या ज्या येतात त्या कमी अंतरावर येतात. आतमध्ये तुम्हाला बुट्टी विरळ होताना दिसते. ही पैठणीच्या प्रत्येक साडीवरती तुम्हाला दिसेल. आणि टिश्यू पदर म्हणजे हा जो काही तुम्हाला मोर दिसतोय, टिश्यू पदर म्हणजे काय, ह्या पदरामध्ये जास्तीत जास्त जरीचा वापर केला जातो, म्हणून याला टिश्यू पैठणी असं म्हणतात. आणि याच्यावरती तुम्हाला मोरांची संख्या जर कधी बघायला भेटली तर 30 मोरांची संख्या बघायला मिळते. शोल्डर मोर 10 आणि आतले 20 असे 30 पदर असतात पूर्ण. आणि एकदम सुंदर असा हा टिश्यू पदर आहे. 16,000 रुपये. 16,000 येस 16,000. 16,000 रुपये ओनली. कलर दाखवतो काची ग्रीन कलर. हा सर्वात फेवरेट कलर असतो मुलींचा. बघा तुम्ही एकदम सेल्फ कलर येणार आणि तुम्ही साडीचा कलर बघा आणि त्याची डिझाईन सेम डिझाईन येणार. ग्रीन टिश्यू पल्लू आपण याला म्हणतो असं. आणि जी प्राइस आहे याची 17,500 रेंज याची. कारण की त्याच्यावरती जे मोर आहे ते कमी आहे आणि याच्यावरती जे मोर आहे म्हणजे याच्यावरती डिझाईन आपण थोडं युनिक केलेली आहे. आता तुम्ही हा पॅटर्न बघा, जसं मोर वनातमध्ये नाचत बसतो तसं इथं पदरावरती सुद्धा मोर नाचतोय. याची प्राइस आहे फक्त 21,500 मॅडम. आणि ही जी डिझाईन आहे याची बुट्टी वगैरे ही पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये. आणि तुम्ही याचा कॉन्ट्रास्ट बघा कसा आहे, एकदम युनिक कॉन्ट्रास्ट आहे. आणि कलर जो आहे तो मोर पीसी प्लस पॅरेट ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन आहे बघा. मी तुम्हाला बुट्टी दाखवतो. स्टार अशी बुट्टी काढली त्याला, कर्णफूल ज्याला म्हणतो आपण. हे बघा तुम्ही बुट्टी बघा, म्हणजे एक सगळ्यात पूर्ण ऑल ओव्हर अशी भरलेली, कुठेच तुम्हाला याचा गॅप दिसणार नाही. पुढचा कलर तुमच्यासाठी घेऊन आला आहे पिंकिश पॅरोट ग्रीन मिक्स असा दुःखा कलर आहे. आणि त्या साडीबद्दल माहिती तुम्हाला वंशर देतील आणि खूप छान प्रकारची वंशर माहिती देतात बघा. आता याच्यावरती जो पॅटर्न आहे तो डिफरंट डिझाईन. आता मग मी तुम्हाला नाचरे मोर दाखवला, याच्यात आपला रेग्युलर तसा टिश्यू पॅटर्न माझा मोर असतो तोच पॅटर्न येणार. याची जी प्राइस आहे ही 17,500 सॉरी 16,000 रेंजची आहे. पुढचा जो कलर आहे कॉपर पैठणी कलर आणि त्याला ग्रीन काट. मी तुम्हाला सेम प्राइस आहे. आता तुम्ही साडीचा पदर पण बघून घ्या. सेम पदर येणार, फक्त कलर डिफरंट येणार. पिकॉक पॅटर्न पत्रावरती आपण केलेले. आणि बघा तुम्ही जसं म्हटलं की ही जी बुट्टी आहे ना ही सिल्कची बुट्टी आहे ना, आणि येलो कलरची दाखवली त्याला रेशीम कलरची बुट्टी. तर तुम्हाला दोघांपैकी कोणता कलर चांगला वाटते नक्की कमेंट करा आणि स्क्रीनशॉट घ्या. आणि स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्यावरती राजहंस असा पदर काढलेला आहे बघा तुम्ही. एकदम युनिक पदर आणि कलरची प्राइस आहे 75,000 रुपीज. आणि ही कालच आपल्या रूम मधून आलेली आहे बघा. आणि हा साडीला बनायला लागला 7 महिने. आणि राजहंस असा पदर आपण काढलेला आहे. तर कलर कसा वाटते आणि बॉर्डर पण नक्की कमेंट करा. आवडले असेल तर स्क्रीनशॉट. तब्बल कारागिराच्या 6 ते 7 मेहनतीनंतर बनलेली ती पैठणी आहे. तुम्हाला बघायला असं सहज वाटत असेल, पण याच्या मागे खूप सारे कष्ट आहेत आणि खूप पूर्वी असं काम. आणि इतके दिवस लागे म्हटल्यानंतर पूर्ण हँडवर्क जे काही काम करायचं बॉर्डरला असेल किंवा पल्लूला असेल, खूप कष्ट असतात त्या पैठणी मागे. तर ह्या पैठणीसाठी एक लाईक आणि एक शेअर तुमच्यातर्फे अजून एक्स्ट्रा झाला पाहिजे. साडीचा रेट आहे 75,000 रुपीज. सो याची जी प्राइस आहे ही 48,500. तुम्ही याची साडीची बॉर्डर बघा आणि आपला डिझाईन बघा. छोटी स्मॉल आहे, प्लस त्याच्यात आपण नाजूक असं बुट्टी डिझाईन केलेली आहे. तर कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा. सो तुम्ही आता हे टिश्यू पैठणीमध्ये प्रकार बघा कसा आहे. हा सिंगल पीस असतो आणि हा युनिक डिझाईन मध्ये बनलेला असतो. याच्यात अजून एक तो प्रकार
हा दाखवा बरं तुम्ही. ठीक आहे. कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा. हे बघा, हे आपले चटई बॉर्डर मध्ये आहे ना, आणि हे 2 बॉर्डर मध्ये ना, याची प्राइस आहे 22,500 रेंजची, आणि सुंदर असा कलर आहे, सी ग्रीन कलर आपण त्याला म्हणतो, आणि जी बुट्टी आहे पूर्ण ऑल बुट्टी. तुम्ही साडीचा पदर बघा कसा आहे, पिकॉक बघा. कॉटन पॅकिंगमध्ये मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवतो बुट्टीमध्ये. आता हे लाईनिंग मध्ये ना, ट्रिपल लाईन मध्ये, जसं आपण बॉर्डरला फक्त ट्रिपल मध्ये बघतो, तसं हे आपण बॉडीवरती सुद्धा ट्रिपल मध्ये काढला एकदम नाजूक असे, आणि पदर सेम येणार बघा अमेरिकन पॅरेंट मध्ये ना, कारण की सध्या आता इंडियन पेक्षा अमेरिकन पॅरेंट खूप चालतात. कॉटन पॅकिंग मध्ये हा सुंदर असा पीच कलर सेल्फ मध्ये येणार, आणि मी तुम्हाला आता मगाशी बोललो की ट्रिपल मध्ये बॉडीवरती काढणार, आणि सुंदर असं हस्ता मोर येणार, जसं आपण 19,500 वरती जसं पदर पाहिला, हे आपण कॉटन वरती काढलेलं बघा कसं वाटतं एकदम स्ट्रेट मध्ये. मी तुम्हाला याचा कलर ओपन करून दाखवतो. कॉटन पॅकिंग मध्ये नवीन कॉन्ट्रास्ट बोर्ड मध्ये साडी दाखवतो. चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन येणार, आणि हे असं दुधाव ग्रेप मध्ये जसं द्राक्षाचा कलर असतो तो कलर येणार टोटल शेड मध्ये. जर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करा. आणि चटई बॉर्डर, जी बॉर्डर आहे ती चटई बॉर्डर मध्ये, आणि असं अमेरिकन पॅरेंट असतं, आणि एकदम लाईट वेट साडीमध्ये म्हणजे जे रेड लोक असतात त्यांना कॉटन पॅटर्न लागतात प्युअर पॅटर्न मध्ये, सो त्यांनी हे घेण्यात काही हरकत नाही. आणि याची प्राइस आहे फक्त 9,500. महाराष्ट्र पॅटर्न कलांजली, सुंदर असा नेव्ही ब्लू कलर येणार, ज्याला आपण रॉयल ब्लू कलर जसा म्हणतो. हा टोटल शेड मध्ये येणार बघा. आता याची प्राइस आहे 22,500 रेंजची, आणि सेल्फ कलर मध्ये ना, पदरावरती डिझाईन केलेली आहे, त्याच्यावरती सर्व पक्षी. त्याच्यानंतर जसं आपण संग्रहालयामध्ये जातो, प्राणी संग्रहालयामध्ये, तर त्याच्यात कसं सर्व युनिक असतात, ट्री, चिमणी, कावळे वगैरे, सो तसं आपण सुंदर पदरावरती अशी डिझाईन केलेली त्याच्यावर, आणि पूर्ण असं हस्त ऑल ओव्हर डिझाईन मध्ये तुम्ही सुंदर असं त्याला पल्लूवरती डिझाईन आहे, आणि बॉडीवरती डिझाईन केलेलं आहे. आणि ही जी साडी हे पूर्ण अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे, आणि ह्या साडीला बनवायला लागलेलं आहे फक्त 1 इयर. हे फक्त 1 इयर नाही, काही कारिगरची मेहनत आहे. तुम्ही बघा कसं वाटते. आणि हा जी साडीची प्राइस आहे मी तुम्हाला लास्टला सांगेल. तर तुम्हाला कसं वाटतं साडीचा कलर आणि जे कारिगरची जी डिझाईन बनवलेली आहे ती नक्की कमेंट करा. आम्हाला सांगते ही जी प्राइस आहे ही 1 लाखाच्या वरती प्राइस आहे. सो तुम्हाला डिझाईन कशी वाटते नक्की कमेंट करा. 4 ते 5 व्ह्यूवर बसावं लागतं, कारण की तुम्ही साडीचा जो आतला डिझाईन आहे ते बघा. कारण की आम्हाला कसं असतं डिझाईन, त्याच्यानंतर त्याच्यात जे कलर असतं, पल्लू जो असतो तो प्रत्येकाला आम्हाला वेगळा हे करावं लागतं. म्हणजे अर्धा म्हणजे ऑलमोस्ट मी तेव्हा सांगतो की 5 ते 6 म्हणजे याला 24 तास काम करावं लागतं आम्हाला, तेव्हा ही कुठेतरी बनते साडी. आणि हे 1-2 कारागीरच्या याच्याने आम्हाला ऑलमोस्ट तरी 5 ते 6 कारागीर बसावं लागतात, कारण की तुम्ही याची डिझाईन बघून घ्या एकदा. आणि याच्यावरती पूर्ण ॲनिमल संग्रहालय जे असतं, आपण प्राणी संग्रहालय म्हणतो, सो सर्वात हे डिझाईन वरती आपण केलेलं आहे. युनिक डिझाईन मध्ये पूर्ण पक्षी आहेत, जे की चिमणी आहे, पोपट आहे, कबूतर आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, पाकुळ्या आहेत, आणि हे सगळे उडताना काय बसताना. त्यासोबतच घरटं दिलेले आहेत, त्या घरटांमध्ये अंडी दाखवलेली आहे. तर एकदम सुंदर अशी ऑल ओव्हर पैठणी. मी ही तुम्हाला जास्त वेळ दाखवण्याचं कारण असं की ह्या लाईची ही शेवटची पैठणी आहे, आणि एक्सक्लुझिव्ह आणि सुंदर एक्सलंट अशी पैठणी या लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवली. कदाचित तुम्हाला कुठल्याच लाईव्हला एवढं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला मिळणार नाही, जे की फक्त ओम सरांच्या लाईव्हलाच तुम्हाला बघायला मिळेल. हे सुरुवातीला हा तुम्हाला ब्लाऊज पीस प्लेन येईल. हा नेस्ता पदर आहे. नेस्ता पदर हा तुम्हाला कमीत कमी 20 ते 22 इंचाचा नेस्ता पदर येतो, आणि तिथून साडी नेसल्यानंतर जी तुम्हाला सिंगल काट चालू होते. तर आणि तुम्ही कारागीरसाठी सुद्धा तुम्ही थोडे कमेंट करायला पाहिजे की बिचाऱ्यांनी एवढं 1 वर्षापासून हे साडी बनवता. सो कारागीरसाठी सुद्धा तुम्ही कमेंट करा. आमचे बिचारे एवढे मेहनतीने बनवता साडी. 1 वर्षभर तो पूर्ण कारागीर या साडीला जपतो तळ आताच्या फोडावानी, आणि त्यानंतर ती तुम्हाला आणि ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो.